आपण पाहताय की दिवसेंदिवस आता हा मे महिना हा उष्णतेचा महिना म्हणून ओळखला जातो. उष्माघात आहे. दर दिवशी तो म्हणजे त्याचं उष्णतेचं प्रमाण वाढतंय आणि नागरिकांना बाहेर पडणं सुद्धा अवघड झालेलं आहे. नवी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी सांगितले की दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो तुम्ही बाहेर पडू नका आणि जर पडणारच असाल तर तुम्ही स्वतःची सुरक्षता बाळगा. सर काय सांगाल, आता तुमच्या डोक्यावरती टोपी आहे, इथे थंड पेय तुम्ही खरेदी करायला आलेला आहे आज. आमचं काम आता असं आहे म्हणजे की ते सकाळी आम्हाला 8 वाजल्यापासून ते 2 वाजेपर्यंत बाहेरच फिरावं लागतं आणि याच्यामध्ये आम्हाला 12च्या नंतर खूप त्रास होतो. त्यासाठी आता हे यांनी दाखवलंय थंड आहे असं लिंबू पाणी म्हणा, हे आपल्या शरीरासाठी हायड्रेशनसाठी एकदम चांगलं आहे. त्याचप्रमाणे ORS एक लिक्विड एक चांगलं आहे आपल्या शरीरासाठी, की ते आपण कंटिन्यू घेतलं पाहिजे. त्यामुळे आपलं डिहायड्रेशन होणार नाही. आणि तुम्हाला आता सांगायचं एवढं म्हणजे की आता हा आमचा मोबाईल आहे, हा आयफोन आहे, तरी सुद्धा की उष्णतेमुळे एवढा गरम होतं की आपला मोबाईल जवळ ठेवायची पण भीती वाटते आम्हाला. आणि आमचं काम असं आहे की ते मोबाईल शिवाय जमतच नाही आम्हाला. तर नागरिकाला नागरिकांनी प्रयत्न केला पाहिजे की दुपारी 12 ते संध्याकाळी 4 पर्यंत शक्यतो बाहेर निघायचा प्रयत्न तुम्ही करू नका. त्याने मोबाईल सुद्धा सांगितलं की मोबाईलचं सुद्धा या उष्णतेमुळे टेम्परेचर वाढतंय, त्यामुळे तो मोबाईल खिशात ठेवायचा की न ठेवायचा असा प्रश्न तो या ठिकाणी सर्वांना पडलेला आहे. तर आपण पाहतोय की दररोज उष्माघात वाढत आहे. कधी 34, कधी 38, कधी 40 असं टेम्परेचर वाढतंय आणि त्यामुळे नागरिकांना दुपारचं बाहेर पडणं अवघड झालेलं आहे. 12 ते 4 ते 5 वाजेपर्यंत कुणी बाहेर पडू नका असंही नवी महानगरपालिकेचे आयुक्त यांनी सांगितलेलं आहे. काय सांगाल सर, आज तुम्ही आता दुपारच्याच वेळेला बाहेर पडलेले आहेत, तुमच्या डोक्यावरती टोपी नाही, तुम्ही मोटरसायकलने चाललेला आहात, तुम्हाला उष्णतेचा त्रास वगैरे होत नाही का? नक्कीच या ठिकाणी तुम्ही सांगितल्याप्रमाणे उष्णतेचा त्रास हा नक्कीच जाणवत आहे. महानगरपालिकेचे आयुक्त साहेब कैलास शिंदे यांनी काल बोलल्याप्रमाणे की दुपारच्या टायमाला तुम्ही बाहेर पडू नका. 12 ते 4 मध्ये जे कर्मचारी असतील, जे लोक असतील, नागरिक असतील, कोणाचा त्रास होऊ नये, कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी तुम्हाला बाहेर पडून अशी त्यांनी आवाहन केलेलं आहे. तर मी या ठिकाणी सांगेल का आव्हान करणं ठीक आहे, समोर ते पाळणार पण आहेत. पण आजकाल लाईटी आता घरातल्या जे लाईटी जायला लागलेल्या आहेत, तुम्ही बघताय की या नवी मुंबई शहरामध्ये लाईटीचं वीज तुटवड्याचं एवढं म्हणजे प्रमाण वाढलेलं आहे की सकाळ असो, रात्री असो, दुपार असो लाईटी जातात. प्रत्येक ठिकाणी कुठं ना कुठं लाईटी गेलेली दिसून येते. अशा ठिकाणी लोक घरात बसणार, तर मग घरात जर बसले तर घरात लाईटी नसेल तर त्या उन्हामध्ये अजून गरमीने त्रास. जर महानगरपालिकेच्या माध्यमातून, जर प्रशासनाच्या माध्यमातून जर या ठिकाणी जे गार्डन्स आहेत, गार्डन हे दुपार ते 12 ते 4 5च्या दरम्यानमध्ये बंद असतात. त्या ठिकाणी तुमचे सुरक्षा रक्षक जे तुमचे अधिकारी काम करतात, तर मला असं वाटतं दुपारच्या वेळेमध्ये 12 ते 4 मध्ये गार्डन सर्वांसाठी खुली करावी, जेणेकरून ते गार्डनमध्ये चांगल्या निवाऱ्यामध्ये बसतील, थंड हवेखाली बसतील, जेणेकरून कोणत्या प्रकारचा त्यांना त्रास होणार नाही, एवढीच या ठिकाणी मागणी करतो. दुसरी गोष्ट, तुम्ही म्हटल्याप्रमाणे गरमी नक्कीच वाढलेली आहे. या ठिकाणी मी एवढं सांगेल की गरमी का वाढली याला कारण पण आपणच आहोत. वृक्षतोड केलेली आहे. खूप ठिकाणी आपण बघतो की या ठिकाणी उन्हाचं वातावरण, पहिली झाडं असायची, झाडं पण तोडलेली आहेत. मला वाटतं जास्तीत जास्त झाडाला पर्यावरण आपण राखलेलं पाहिजे. तर मला वाटतं खऱ्या अर्थाने प्रदूषण टळणार नाही आणि खऱ्या अर्थाने आपल्याला थंडावं वाटेल. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी नागरिकांना एवढंच आवाहन करेन की गरमीच्या सीझनमध्ये तुम्ही जास्तीत जास्त पाणी प्या. वरच्या खिशामध्ये जो मोबाईल तुम्ही ठेवू नका. मोबाईल हा गरम होतो, गरम असल्यामुळे त्या समस्या वाढू शकतात. आता मी या ठिकाणी उन्हामध्ये पण मोबाईल घेऊन उभा राहू शकत नाही की मोबाईल गरम होईल, गरममुळे काय विविध प्रकारे घडू शकतात. या ठिकाणी एवढं सांगतो. आता आपण बघतोय की विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो. याचं कारण आहे की त्याचा जो का प्रेशर आहे ते वाढलेलं आहे. तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच या ठिकाणी तुम्ही म्हटल्याप्रमाणे लाईटी जायला लागलेल्या आहे. तर कारण म्हणजे खूप जास्त प्रमाणात या लाईटीवर लोड आलेला आहे, यंत्रणेवर लोड आलेला आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला 300 पॉवरची युनिट पाहिजे असतं, लाईट पाहिजे असतं, त्या ठिकाणी डबल झालेली आहे. याचं कारण म्हणजे खूप प्रमाणे एसीचा वापर होतोय. खूप ठिकाणी नवी मुंबई परिसरात तुम्ही बघता भाड्याने घरं दिलेली आहेत, पीजी सिस्टीम केलेली आहे. खूप ठिकाणी एसी चालू असतात, मोठ्या एसी चालू असतात. त्यामुळे नक्कीच लोड हा वाढलेला आहे. या ठिकाणी जर जानेवारी फेब्रुवारीमध्ये जर MSEBीच्या पदाधिकाऱ्यांनी या ज्या संघटनेने जर या ठिकाणी वेळेचं त्याचं नियोजन केलं नसतं तर हा ताण पडलेला नसता. मला वाटतं या ठिकाणी जे स्थानिक जे कर्मचारी आहेत, वायरमन आहेत, त्या लोकांना खरंच मला वाटतं त्रास होतोय की त्यांना त्रास, मोठे अधिकारी हे वातानुकूलित रूममध्ये बसून फक्त ते अधिकार सोडतात आणि लोकांना सांगत असतात की बाबा हे कामं करा. मग खऱ्या अर्थाने ग्राउंडला काय काम असतं हे वायरमन करत असतात. कधी कधी लाईट खूप वेळाने येत नाही. याचं कारण म्हणजे लोड हा नक्कीच वाढलेला आहे. कुठेतरी वायरच जळेल, कुठेतरी फ्यूज जळेल, अशा समस्या होत आहेत. तर मला वाटतं प्रशासनाने, तुम्हाला माहिती आहे मार्च, एप्रिल, मे, जूनमध्ये जास्त प्रमाणात विजेचा वापर हा असतो आणि नेहमीप्रमाणे असतो. तर मला वाटतं कुठेतरी हा लोड वाढवलेला पाहिजे या ठिकाणी.
त्या ठिकाणी भाड्याने कोणी कोणी पीजी 4-5 रूम दिलेले आहेत भाड्याने, कुणी खूप लोड नक्कीच वाढलेला आहे. त्यामुळं समस्येला नागरिक खूप त्रस्त आहेत. त्याचं कारण म्हणजे लोड वाढवावा आणि नागरिकांची समस्या सोडवावी, हेच मला मागचं कारण दिसू शकतं. या ठिकाणी विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत सुद्धा सांगितले की अधिकारी ऑफिसमध्ये असतात, परंतु कर्मचारी रस्त्यावर काम करत असतात. त्यांच्या सुद्धा जीवाची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे, असंही सांगण्यात आलेलं आहे. आत्ताचे जे सध्याचे आपण जर बघितलं हवामानातील बदलामुळे खूप मोठ्या प्रमाणात उष्णतेच्या लाटा ह्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये कोकण पट्ट्यामध्ये आपल्याला आता अनुभवायला मिळतात. आणि जशा पूर्वी आपण पावसाची आपल्याला आठवड्याभराचं आपण वर्तमान करायचो काय परिस्थिती आहे, तशा पद्धतीचे आता उष्णतेचे सुद्धा आपल्याला आपण त्याचं पूर्ण फोरकास्टिंग करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जे असलेल्या येणाऱ्या उष्णतेच्या लाटांपासून संरक्षण करणं, कारण विशेषतः माणसाचं आरोग्य असेल, मनुष्य असेल ह्याचा ही बाब विचारात घेऊन नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांना सूचना दिल्यात की दुपारचे 12 ते संध्याकाळची सायंकाळची 4 पर्यंत या कालावधीमध्ये उघड्यावर जे आहे तो कोणी जास्त काम करू नये. त्याच्यामुळे उन्हापासून होणारा जो धोका आहे तो टळू शकतो. आणि हे सर्वच महानगरपालिकेमधील बांधकाम करणारे जसे रस्त्याचं काम करतायत किंवा गार्डनमध्ये काम करणारे आहेत, स्वच्छक आहेत किंवा जे बाहेर काम करणारे सगळे ह्याच्यावर या सर्वांसाठी त्या लागू राहणार आहेत. त्याचप्रमाणे खाजगी संस्था ज्या बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत तेही उघड्यावर म्हणजे बंद इमारतीमध्ये काम करण्यासाठी त्याचा प्रत्यवाय राहणार नाहीत, परंतु जे उन्हामध्ये एक्सपोज होऊन जे काम करणारे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सूचनांचा पालन झालं पाहिजे. त्याच्यामुळे होणारा जो काय आरोग्याला धोका आहे आणि हे आहे तो आपण टाळू शकतो.